ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे एवढे मोठे प्रॉब्लेम्स आहेत की यासाठी 200पेक्षा जास्त देशांना एकत्र यावं लागतं आहे आणि यावरती डिसिजन घ्यावा लागतो आहे. अशीच प्रत्येक वर्षी मीटिंग होते ज्याचं नाव असतं कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. 2023मध्ये दुबईमध्ये मीटिंग झाली होती आणि यामध्ये काही डिसिजन घेतले होते की जे फॉसिल फ्युएल यूज करतो आहे, ऑइल, गॅस किंवा कोळसा, याला चेंज करून रिन्युएबल एनर्जी सोर्सेस तयार करणं, त्याच्यावरती काम करणं आणि एनर्जीला शिफ्ट करणं. 2030पर्यंत आपलं टार्गेट आहे की रिन्युएबल एनर्जी सोर्सेसला 3 टाइम्स इन्क्रीज करणं, डबल एफिशियन्सी करणं. तर हे काही डिसिजन घेतले गेले आणि सगळ्या कंट्री ॲग्री होतात की 1.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला मेंटेन ठेवणं किंवा 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी टेम्परेचर ठेवणं हे पूर्ण देशाचा, पूर्ण जगाचा गोल आहे. बिकॉज त्याच्यामुळे एवढे जास्त प्रॉब्लेम्स होत आहेत. फक्त गव्हर्नमेंटची जबाबदारी नाही आहे, तर ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येक बिझनेसमॅनची, प्रत्येक इंडिव्हिज्युअलची जबाबदारी आहे की पोल्युशन कमी करणं. बिकॉज याचे दुष्परिणाम, याचे जे काही आउटकम्स आहेत ते खूप जास्त डेंजरस आहेत. हे पूर्ण जगाला समजलेलं आहे. बिझनेसमॅनसाठी काय होऊ शकतं, तर रूल खूप स्ट्रिक्ट होत आहेत. एन्व्हायरमेंटल नॉर्म्स फॉलो करणं खूप जास्त गरजेचं आहे इथून पुढे. आणि त्यांची जी काही बिझनेस मेथड्स आहे, ट्रॅडिशनल फ्युएल सोर्सेसपासून ते रिन्युएबल सोर्सेसवरती शिफ्ट होणं खूप जास्त गरजेचं आहे.